नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आहे नाशिकमध्ये. नाशिक हा महाराष्ट्रातील चौथा मोठा शहर आहे. नाशिक हे कुंभमेळ्यासाठी पण प्रसिद्ध आहे. प्रत्येकी 12 वर्षामधून एकदा कुंभमेळा येथेच भरतो. त्याचबरोबर अजून खूप जुने व मोठे मंदिर येथे आहेत. सर्वात प्रथम आपण पंचवटी येथे आलो. नाशिकमधील एक प्रमुख आकर्षित केंद्र म्हणजे पंचवटी. पंचवटी म्हणजे पंच म्हणजे 5 आणि वटी म्हणजे वड असे या ठिकाणी 5 वडाची झाडे आहेत. श्रीरामजीने सीतामाताला एका गुफेमध्ये ठेवले होते. ती गुफा जंगलामध्ये होती, पण ते जंगलात गुफा ओळखण्यासाठी येथे 5 वडाची झाडे लावली होती. मित्रांनो, जे आपल्यासमोर दृश्य दिसते ते 5 वड्यांची झाडे. ही 1 नंबरचा वडाचं झाड, 2 नंबर, त्याच्या पाठीमागे दिसते आपल्याला 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर असे हे ते 5 वडांची झाडे आहेत. त्यानंतर आपण सीता गुफामध्ये प्रवेश करतोय. मित्रांनो, तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, 5 वड्यांच्या झाडापाशी सीता गुफा आहे. मित्रांनो, सीता गुफा, या गुफेमध्ये सीतामाताने खूप दिवस काढल्या होत्या. सीतामाता या गुफामध्येच राहत होत्या. खूप छोटी गुफा आहे, आतमध्ये बसूनच जावे लागते. मित्रांनो, सीता गुफा म्हणजे सीतामातांना या गुफामध्ये ठेवले होते कारण लक्ष्मणजीने सुपर्णाची नाक कापली होती. त्यानंतर खूप सारे राक्षस हल्ला करण्यासाठी या जंगलामध्ये आले होते. त्या हल्ल्यापासून सुरक्षा होण्यासाठी ही गुफा श्रीरामजीने बनवली होती आणि त्या गुफेमध्ये त्यांना ठेवले होते. सीता गुफातून बाहेर पडताच आपल्याला एक समोर एक्झिबिशन दिसले. त्या एक्झिबिशनचं नाव आहे सीताहरण आणि सीता संसार. एक्झिबिशन फक्त प्रति व्यक्ती 1 रुपये इतके आहे. सीता गुफाच्या जवळ असलेल्या आपण काळाराम मंदिर येथे पोहोचलो. काळाराम मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. आधी तपोवनमध्ये राक्षसांचे राज्य असायचे. खूप सारे राक्षस येथे राहायचे. त्याचबरोबर संत ऋषीमुनी येथे तपस्यासाठी येत होते. त्या संत मुनींना राक्षस खूप त्रास द्यायचे. त्या राक्षसांच्या हल्ल्यापासून बचवण्यासाठी श्रीराम येथे आले होते आणि श्रीरामांनी 14,000 राक्षसांचा वध येथे केला. त्यानंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलो. ही मूर्ती स्वयंभू आहे. मूर्ती गोदावरीच्या नदीमध्ये भेटली आहे आणि असे म्हटले जाते की ही मूर्ती रेतीपासून बनली आहे आणि जसे की गोदावरीची रेती ही काळी आहे, तसेच मूर्तीसुद्धा काळ्या रंगामध्ये आहे. म्हणूनच या मंदिराला काळाराम मंदिर असे म्हणतात. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की श्री भगवान 2.5 वर्ष या जागेवर राहून तपस्या केल्या होत्या, म्हणून या जागेवर हे मंदिर उभारले. त्यानंतर आपण श्री गोरेराम मंदिर येथे पोहोचलो.
गोरेराम मंदिर जुन्या सागवानी लाकडी बांधकामामधील पेशवेकालीन वाड्यांमध्ये हे मंदिर आहे. या मंदिरातील श्रीरामांची मूर्ती ही पांढऱ्या पाषाणामध्ये बनवलेली आहे, म्हणून या मंदिराला गोरेराम मंदिर असे म्हणतात. Simply cannot trust what your mind is telling you. त्यानंतर आपण घाटावर पोचलो. नाशिक हे हिंदू धर्माचे पश्चिम काशी म्हणून ओळखले जाते. जितकं महत्त्व भारतात गंगेला आहे तितकंच महत्त्व महाराष्ट्रात या गोदावरी नदीला आहे. आपल्यासमोर जे दृश्य दिसते त्याला रामकुंड असे म्हणतात. When your heart is broken, you simply cannot trust what your mind is telling you. याच रामकुंडावर सिंहस्थ, गौतमी, गंगा, गोदावरी, भागीरथी मंदिर आहे. हे मंदिर जर 12 वर्षानंतर ज्यावेळी कुंभमेळा असतो त्यावेळी 1 वर्षासाठी उघडा केलेला असतो. या ठिकाणी शेवटचा कुंभमेळा 2015 साली झाला होता. जे आपल्यासमोर एक ठिकाण दिसते, या ठिकाणी भगवान श्री रामांचे वडील दशरथ राजांचे श्राद्ध घातल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथे भाविक श्राद्धविधी करण्यासाठी येतात. मित्रांनो, याच घाटावर त्रिवेणी संगम आहे. समोरून गोदावरी नदी येते व खालून अरुणा व वरुणा नदी येतात, म्हणून याला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते. जर 12 वर्षानंतर येथे कुंभमेळा भरला जातो. चला तर मित्रांनो, तर ही नाशिकमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जितकं होईल तेवढं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भागात असंच काही गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. Simply cannot trust what your mind is telling you.